अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सक्तीचे स्मार्ट मीटर विरोधात हिंगणघाट शहरात जन आक्रोश मोर्चा. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात मुसळधार पावसात हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. हिंगणघाट शहरात सक्तीच्या स्मार्ट मीटर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने जनआक्रोश सभा आणि मोर्चा काढण्यात आली. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेले या आंदोलनाचे आयोजन वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही हिंगणघाट विधानसभासह वर्धा जिल्ह्यातील हजारो नागरिक, वीज ग्राहक, पदाधिकारी, कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भर पावसात सभा घेण्यात आली. त्यानंतर तेथूनच जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडत आंदोलकांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीचा तीव्र निषेध नोंदवला. स्मार्ट मीटरची सक्ती करून वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, तसेच वीज बिलातील वाढीव बोजा कमी करावा आणि सक्ती थांबवून शासनाने नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे, माजी आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, यवतमाळ जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम, आप नेते अनिल जवादे, प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी अब्दुल कदीर शेख.